नमस्कार, मी प्रमोद स्वागत करतो सर्वांचं प्राधान्य न्यूजमध्ये। पावसाने हुलकावणी दिल्याच्या नंतर आपण सध्या आलेलो आहोत कोपरगाव शहरातील नेहरू भाजी मार्केटमध्ये। भाजीपाल्याचे भाव जे आहेत ते अक्षरशः कडाडलेले आहेत। तर या ठिकाणी आपण जर बघितलं तर या ठिकाणी काय सांगाल आपण की भाजीपाल्याचे जे सध्या भाव जे आहेत ते काय काय आहेत सध्या? भाजीपाल्याचे भाव आता 20 रुपयापासून तर 30 रुपयापासून असं 80 ते 100 रुपये किलो पर्यंत आहे। काय वाटतं आपल्याला एकंदरीत जे भाजीपाल्याचे जे भाव जे आहेत ते वाढलेले आहेत, ग्राहकांचं रिएक्शन काय वाटतं? ग्राहकांची आता खरेदी कमी झालेली सध्या। खरेदी कमी, हा ग्राहकांची खरेदी जी आहे ती कमी झालेली आहे। भाजीपाल्याचे भाव जे आहे ते वाढल्यामुळे एकंदरीत आपण काय सांगाल की कोणत्या भाजीपाल्याला काय काय रेट आहे सांगू शकाल? बटाटे 25 रुपये किलो आहे, भेंडी 20 ला पावशेर आहे, दुधी भोपळा आहे तो 20 रुपयाला नग आहे, घेवडा फक्त महाग आहे आणि लसूण 50 रुपये पावशेर आहे। भाज्यांमध्ये कोणते कोणते भाव आहे पालेभाज्यांमध्ये? पालेभाज्या मेथी 40 रुपये चालू आहे, कोथिंबीर 30-40 रुपये किती आहे, शेपूची भाजी 30 रुपये आहे। म्हणजे एकंदरीत मेथीची भाजी, शेपू, कोथिंबीर या भाज्यांना भाव जे आहेत ते सध्या जास्त आहेत हो जास्त आहे पाऊस नसल्यामुळे भाजीपाल्याचे जे भाव जे आहेत ते अक्षरशः वाढलेले आहेत। आणि त्याचा जो आढावा जो आहे तो आपण घेण्यासाठी आलेलो आहोत कोपरगाव शहरातील भाजी मार्केटमध्ये। या ठिकाणी आपण जर बघितलं तर आणखी सुद्धा काही ग्राहक या ठिकाणी आहेत। दादा, काय सांगाल, आपण या ठिकाणी भाजीपाला जो आहे तो घेण्यासाठी आलेला आहात? भाजीपाल्याचे भाव आता थोडेसे वाढलेले आहेत, पण ठीक आहे, पावसामुळे जरा ओढ बसल्यामुळे कदाचित भाव वाढलेले असतील। सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला सध्या झळ जी आहे ती बसताना दिसते का? झळ आता सर्वसामान्य नागरिकांच्या पेट्रोलमुळे तर बसायला लागलेले आहेत, आणि याच्यामध्ये मोठा पार्ट जो आहे पेट्रोल आणि डिझेल, याच्यामुळं इंधन दरवाढीमुळे बाकी या सगळ्या गोष्टीवर अफेक्ट 100% होणार। कारण शेतातून माल व्यापाराकडून येताना इथे ट्रान्सपोर्ट जे होणार आहे त्याच्यामुळेच हे भाव वाढतात। त्याच्यामुळे सरकारनं शक्यतो या बेसिक गोष्टीकडे लक्ष द्यावं, म्हणजे पेट्रोल, डिझेल, गॅस, लाईट बिल तर आता अव्वाया लागलेला आहे, आणि या बेसिक गोष्टी जर कंट्रोल केल्या तर या गोष्टी डेफिनेटली आणखी स्वस्ताला मध्ये होतील। आता उदाहरण त्या लाईट सगळ्या लागलेलं आहे, त्यांचं लाईटचं बिल यांना भरावंच लागणार आहे, पण ते जर अव्वासव्वा जर येत असेल तर ते कसं करणार? त्याच्यामुळे किमान एक बेसिक लेवलला आणून एक 50 युनिटपर्यंत दर, 60 युनिटपर्यंत दर यांनी लाईटची कमी आणली पाहिजे, जेणेकरून महागाई कमी व्हायला आणखी जरा बरे पडेल। म्हणजे सर्वात महत्त्वाचा मुद्दा यामध्ये देखील घेणं महत्त्वाचं ठरेल आपल्याला की जे काही पेट्रोल डिझेलचे सुद्धा भाव जे आहे ते वाढलेले आहे, त्यामुळे या गोष्टीवरही परिणाम त्यामुळे झालेला आहे, आणि लाईटचे सुद्धा भाव वाढलेले आहेत। या बेसिक गोष्टीकडे यांनी लक्ष दिलं पाहिजे, नाहीतर मग लाडकी बहीण, ते फुकटचे प्रवास, याच्यामुळे जी मंडळं आहेत चांगली ती सगळं अंधरबट्टा द्यायला सुरुवात झालेली आहे। तुम्हाला द्यायचं असेल तर लाईटमध्ये लोकांना सूट द्या, पेट्रोल डिझेलमध्ये सूट द्या, जेणेकरून भाव आणखी जरा खाली रिजनेबल रेटला येऊ शकते। एकदम खाली येणार नाही पण रिजनेबल रेट। नक्कीच, खूप खूप धन्यवाद। ओके, थँक्यू। आपल्याकडे सध्या कोणता जो भाजीपाला जो आहे, म्हणजे कोणते जे वस्तू ज्या आहेत त्या पालेभाज्यांमध्ये जास्त प्रमाणे विकल्या जातात आणि त्याचे काय भाव आहे सध्या? आता आमच्याकडे समजा जे अद्रक आहे, हे अद्रक आम्हाला पहिले 100 रुपये 80 रुपये किलो भेटायची, पण अद्रकचं आता खरेदी 200 रुपये किलो झालेली। हे अद्रकचं म्हणजे पाऊस नसल्यामुळे अद्रकचे डबल ट्रिपल भाव झाले। समजा वांगे आम्हाला पहिले 200-300 रुपये कॅट भेटायचे, आता 600 रुपये कॅट झालेले, त्याच्यामुळे डबल भाव विकावं लागते। टमाटे समजा 200-300 रुपये कॅट भेटायचं, ते आता 500-600 रुपये कॅट, सगळं म्हणजे टोटल उसून डबल भाव झाली घ्यायला नाही, त्याच्यामुळे डबल भाव विकावं लागते। पालेभाज्यांचे ही भाव जे आहे ते देखील वाढलेले आहेत, म्हणजे सर्वच जो भाजीपाला आहे त्याचे भाव जे आहेत ते वाढलेले आहे। पण काय वाटतं एकंदरीत की ग्राहकांकडून सुद्धा घेण्याचं जे काही प्रमाण आहे ते काय वाटतं आपल्याला, कमी वगैरे झालं का काही? आता पहिले कसं लोक अद्रक पावशेर घ्यायचे, समजा 50 रुपयाचे 40 रुपये पावशेर घ्यायचे, पण आता लोक अद्रक फक्त 10 रुपयाचेच घेतात, डबल भाव झाला नाही का? 10 रुपये घेतात निघून जाते। समजा वांगे अर्धा किलो घ्यायचे, पावशेर घेतात, म्हणजे घेण्याचं प्रमाण कमी आलं त्यांचं नाही का? म्हणजेच भाव जे आहे ते वाढल्याच्या नंतर घेण्याचं प्रमाण जे आहे, खरेदी करण्याचं जे प्रमाण आहे ते कमी झालेलं आहे। बरोबर। काय वाटतं कधी हे जे भाव आहे ते आपल्याला रिकवर होतील, काय वाटतं? आपण एक विक्रेता म्हणून काय सांगाल? पाऊस जर टायमर पास झाला तर 2 महिन्यानंतर भाव कमी होतील। आता 2 महिने तर भाव कमी होणार नाही, हेच भाव राहतील 2 महिने, कमीत कमी 2 महिने। पाऊस जर लवकर पडला
तर भाजीपाल्याचे जे भाव जे आहे ते पुन्हा जे आहेत ते पूर्व स्थितीवरती येतील. पण पाऊस जर लवकरात लवकर जर नाही पडला, म्हणजे दिवसाप्रमाणे आपण जर बघितलं तर जूनच्या पहिल्या जे महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यात जो आहे तो पाऊस पडणं अपेक्षित असतं. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर जो पाऊस जो आहे तो जून महिन्याच्या एकदम शेवटीला आलेला आहे. त्याचबरोबर जुलै महिन्यामध्ये सुद्धा पहिल्या आठवड्यामध्ये पाऊस पडला. त्यानंतर आता सध्या महाराष्ट्रामध्ये सर्वत्र ठिकाणी पावसाने जे आहे ती हुलकावणी खरं तर दिलेली आहे आणि त्याचमुळे भाजीपाल्याचे जे भाव जे आहेत ते अक्षरशः कडाडलेले आहेत. म्हणजे दुपटीने भाजीपाल्याचे जे भाव जे आहे ते वाढलेले आहेत. जे काही भाजीपाला विक्रेते असतील, ग्राहक असतील, या दोघांकडनंही, या दोन्ही वर्गाकडनं आपण खरं तर जे काही भावांबद्दल जे आहे ती माहिती जी आहे ती घेतलेली आहे. पण सर्वसामान्य नागरिक म्हणून काही नागरिकांचं या ठिकाणी खरं तर म्हणणं सुद्धा आहे की पेट्रोल डिझेल असेल, वीज बिल असेल, याचे सुद्धा भाव जे आहे ते खरं म्हणजे याचे सुद्धा रेट जे आहे ते सध्या वाढलेले आहे. ते वाढलेले असल्यामुळे सर्वसामान्य नागरिक म्हणून पेट्रोल डिझेल खरं तर या ठिकाणी खूप महत्त्वाचा जी गोष्ट आहे लक्षात घेण्यासाठी, आणि त्यामुळे सुद्धा या सर्व गोष्टीवरती परिणाम जो आहे तो झालेला आहे. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर लवकरात लवकर जर पाऊस जर आणखी जर लवकरात लवकर जर पडला तर कमीत कमी 1 ते 1.5 महिना जो आहे तो लागेल आणि भाजीपाल्यांचे जे भाव जे आहे ते स्थिर होतील. रिपोर्ट प्रमोद पवारसह कॅमेरामन शिवकुमार इंगळे, प्राधान्य न्यूज, कोपरगाव.